नमस्कार मित्रांनो. आज आपण आलेलो आहे बादलेवाडीच्या जवळ म्हणजे वडाची वाडीच्या तिथं. इकडे बघू शकता शेतात काम आहे आज आपलं. इकडं पाठीमाग घर आहे, पत्र्याचं घर आहे. वरनं साईडने केमिकलची वीट वापरली मित्रांनो, जसं की इकडं वापरली बघा. भिंत अशा भिंती आहेत साईडनं. त्यांनी शेड मारलं होतं पहिले, त्याला शेडलाच भिंती घेतल्यात आणि अशा प्रकारे काही घराचा लूक झाला की समोर एक पोर्च काढला आहे, त्याच्या आतमध्ये एक हॉल आहे, इकडं बेड आहे, त्याच्या पाठीमाग किचन आहे. अशा प्रकारे बांधकाम आहे. तर मित्रांनो, बरेच लोकांना वाटते की आपण शेड पण मारतो, की आपण शेड नाही मारत मित्रांनो, फक्त आपण सिलिंगची कामं करतो, आतलं इंटेरियर बनवून देतो घराचं. तर बरेच लोकांचा असं फोन येतात की आमचं शेड मारायचं, आमचं पत्र्याचं घर बनवायचं आहे. पण घर मित्रांनो शक्य नाही एवढ्या लांब येऊन काम करणं. फक्त आपण POPचं आतलं इंटेरियर बनवतो आणि टोटल पोच मटेरियल असतं मित्रांनो आपल्याकडून, की कस्टमरला कोणतीच गाडीने भाड्याने लावावं लागत नाही, काय नाही. आपण स्वतः मटेरियल आपण पोच करून काम करून देतो मित्रांनो. तर विषय काय होतो, बरेच लोकांना वाटते की आपण बाबा हे शेड मारून समजा ओके करून देत आहे, रेडीमेडच घर डायरेक्ट सर्व गुतच काम घेतो आहे. तसं नाही मित्रांनो. तर आपलं फक्त इंटेरियरचं काम आहे आतलं, जे की आतलं POP असेल, साईडचं भिंतीचं इंटेरियर असेल, TV युनिट असेल, काय असेल ते बनवतो आपण मित्रांनो. तर बघू शकता अशा प्रकारे घर आहे मित्रांनो. त्यांनी केमिकलच्या विटामध्ये शेड होतं मारलेलं, त्याला भिंती घेतल्यात. तर अशा प्रकारे इकडं पाठीमागं बेड आहे, हे बेड आहे. इथं समोर पोर्च झाला. आता इकडं पाठीमागं, तर तुम्हाला पाठीमागची कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो. बघा तुम्ही कशा प्रकारे घर आहे. हे बघा आता हे आहे पोर्च, इकडं आहे हॉल. आता ह्या हॉलला आपण POP बनवणार आहे मित्रांनो. तर बरेच ठिकाणी काय होतं आहे, आता उन्हाळा चालू होतो मित्रांनो, त्यामुळं हीट भरपूर होते पत्र्याच्या घरामध्ये. तर तर मित्रांनो ह्याची हाईट आहे साधारणतः 8.5-9 फूट हाईट आहे घराची. काय नाही, 8 फुटाच्या पुढं हाईट पाहिजे कमीत कमी मित्रांनो. पण जेवढी हाईट कमी होईल तेवढं जरा काम व्यवस्थित नाही दिसत. हाईट असेल तर काम कसं व्यवस्थित वाटते. तर आता ही पत्र्याची रूम आहे, हॉल आहे. ह्याला हॉलला आता आपण काय करणार आहे, 2x2 सिलिंग करणार आहे. तर बरेच लोक काय म्हणतात, आम्हाला PVC सिलिंग करायची, PVC सिलिंग करायची. तर मित्रांनो PVC सिलिंग करायला काय अडचण नाही, घराला दिसायला ॲक्टिव्ह दिसतंय. पण विषय काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शीट व्हायला सुरुवात झाली तर ती PVC सीट बेंड होऊन पडून जातात खाली, सिलिंग गळते पडते, बऱ्याच ठिकाणी ओरड येते मित्रांनो. तर आपण ऑलरेडी आधीच सांगतो की बाबा कस्टमरला की बाबा ते टिकाऊ नाही, फक्त टिकाऊ आहे. तर बरेच कस्टमरचं असं म्हणणं येतं की दिसायला चांगलं झालं पाहिजे. पण दिसायला करून उपयोगाचं नाही मित्रांनो. आपण पैसे घालवतो, पैसे गेल्यासारखा आपला फायदा काहीतरी झाला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला 2x2 सिलिंग फायदेशीर ठरेल पत्र्याला. कसं म्हणजे दिसायला लुक एकदम स्लॅब भले प्लेन दिसू द्या, पण विषय काय होतो, हीट मेंटेन करतं ते. जिप्समचं शीट येतं मित्रांनो, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं, त्याला PVC कोटिंग येतं. गळलं तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याला गळलं तरी कुठं काही खराब होत नाही, काय नाही. जरी खराब झालं एखादं शीट लय जास्तीच गळून तर चेंज करता येतं. पण PVC सिलिंगला काय होतं मित्रांनो, त्याला चेंज करता येत नाही, पडलं की पडलं, विषय संपला. तर काय होतं, बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं दिसायला ॲक्टिव्ह झालं, पण दिसून काय फायद्याचं नाही मित्रांनो. पैसे घालवता तुम्ही, पैसे काय आम्हाला पदरचं आणून काय नुसतं तुम्हाला बसवायचं नाही, कारण तुमच्या फायद्यात सांगतो. आणि प्लस म्हणजे PVC सिलिंगला खर्च पण जास्त येतो मित्रांनो, ते टिकत नाही जास्त दिवस, लाईफ नाही त्याला मित्रांनो. कारण ती स्लॅबसाठीचं मटेरियल आहे, ते पत्र्याला बिहारी लोक वापरून देतात की बाबा पत्र्याला करून देतो आम्ही. पण नाही, ते पत्र्याला ते सांगत नाही बाबा करून देतात, पण 2-3 महिन्यांनी त्या कस्टमरची ओरड ते बिहारी पण पोचत नाही, ते का दुकानदार पण पोचत नाही की तिथपर्यंत ते बाबा पडलं म्हणून. तर बरेच लोकांनी मला बोलवलं ह्यासाठी, बाबा असं असं झाला विषय, पण त्याला रिपेअर पण होत नाही मित्रांनो. ते एकदा पडलं की पुन्हा त्याला काही करताच येत नाही. तर बरेच ठिकाणी अशा ओरड येतात. तर मित्रांनो दुकानदार जर सांगत असेल त्याच्या हिशोबाने ऐकून करा, कारण त्यांना अनुभव जास्त असतो. तुम्ही काय करायला, काय करून द्यायला काय अडचण नाही आम्हाला, कोणतं तर मटेरियलच वापरायचं आहे, पैसे तुमचे जाणार आहेत. तर 2x2 सिलिंग फायदेशीर अशी राहते की गळलं तरी काय प्रॉब्लेम पण येत नाही आणि टिकायला चांगला आहे. एक 8-10 वर्ष तर मिनिमम ते टिकायला चांगलं आहे. 8-10 वर्ष काय बिनधास्त तुम्ही काहीच होणार नाही त्याला. बघा अशा प्रकारे आता ही घराचं बांधकाम आहे, आपण ह्याला सिलिंग करतोय 2x2. बरेच लोकांना काय वाटतं की बाबा 2x2 चांगलं दिसणार नाही. पण बघा आता तुम्ही ही रूम कशी आहे, आता तुम्हाला झाल्याच्या नंतर एकदम कशी दिसणार आहे बघा. आता ही रूम आहे ना, तर
हे एकदम झाल्यावर का नाही टॉपमध्ये दिसणार नाही. आता पत्रा दिसणारच नाही तुम्हाला कुठं. आतमध्ये एंटर केलं की कसं गरम पण झालं नाही पाहिजे आणि दिसायला पण ॲक्टिव्ह दिसलं पाहिजे. प्लेन जरी असलं तर काय अडचण नाही, पण ॲक्टिव्ह दिसलं पाहिजे असा विषय. तर बघा अशा प्रकारे आहे बांधकाम. तर आता आपण याला काम सुरू करतोय मित्रांनो. कसं काय वाटलं बघा आता कशी वाटते रूम, आणि काम झाल्यानंतरचा लुक बघा ह्याचा कसा दिसणार आहे. एकदम टॉपमध्ये दिसणार आहे. काय असं म्हणजे एवढं हे पण नाही, आणि कमी खर्चात होतं आहे मित्रांनो. जास्त खर्च होत नाही PVC एवढा, आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस जी डिझाईनची PVC त्यापेक्षा कमी खर्चात होऊन जातं हे, आणि टिकाला पण चांगलं, लाईफ चांगली आहे ह्याला. चला तर मित्रांनो आपण कामाला सुरुवात करतोय.